ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेसाठी दिलासादायक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे। टाकळी डोकेश्वर येथील साई सावली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे विविध शासकीय आरोग्य योजना आणि हिमोफोलिया ट्रीटमेंट सेंटरचा लोकार्पण सोहळा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी आमदार काशीनाथ दाते हे होते। तर यावेळी बोलताना विखे पाटील यांनी साई सावली हॉस्पिटलच्या माध्यमातून टाकळी डोकेश्वर सारख्या ग्रामीण भागात पंतप्रधान जन आरोग्य विम्यामुळे गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा तसेच हिमोफोलिया ट्रीटमेंट सेंटरच्या माध्यमातून हिमोफोलिया रुग्णांसाठी औषध उपचार उपलब्ध होणार आहे असं म्हटलंय। साई सावली हॉस्पिटल सर्वसामान्यांना भविष्यकाळामध्ये निश्चितपणे आधार ठरणार आहे असंही त्यांनी म्हटलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत डॉक्टर भाऊसाहेब खिलारे यांनी केले। तर यावेळी जिल्हा मराठा संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारे, डॉक्टर भाऊसाहेब खिलारे, डॉक्टर स्वाती खिलारे, ॲडव्होकेट रघुनाथ खिलारी तसेच शिवाजीराव खिलारी, डॉक्टर बाळासाहेब वांडे, विनायक देशमुख, विश्वनाथ कोरडे, वसंतराव चेडे तसेच राहुल पाटील शिंदे, बबनराव पायमोडे, डॉक्टर विजय पुरी, डॉक्टर जयवंत निमसे, डॉक्टर तुषार धुमाळ, डॉक्टर संतोष ढवळे, डॉक्टर अनिकेत भालसिंग, डॉक्टर प्रदीप दाते, दादा भालेकर, प्रशांत गायकवाड, सुभाष दुधाडे, विलासराव झावरे, बापूसाहेब रांधवन तसेच दत्ता आवारी, डॉक्टर दत्ता दातीर तसेच वैद्यकीय क्षेत्रामधील मान्यवर या ठिकाणी हजर होते। प्राध्यापक भाऊसाहेब हिंगडे यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन केले तर शिवाजीराव खिलारे यांनी आभार मानलेत। आज अतिशय अशा मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं या साई सावली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विविध शासकीय आरोग्य योजनेचा व हिमोफिलिया ट्रीटमेंट सेंटरचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होतोय। यासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय काशीनाथजी दाते सर, ज्यांच्या आशीर्वादानं केवळ खिलारी कुटुंबीयच नाही परंतु या तालुक्याच्या विकासामध्ये अनेक आपल्याला योजना आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या सहकार्याने सुरू करता आल्या। ते आपले पितृतुल्य असं आपलं व्यक्तिमत्व आदरणीय सीतारामजी खिलारी सर, खिलारी गोष्टीचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली एकूणच आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये जे जे मानबिंदू उभे राहिले त्यामध्ये आज आपल्याच गावातलं नवोदय विद्यालय आपल्याच आशीर्वादाने सुरू झालं। आज संपूर्ण देशभरामध्ये देशभरातून या नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थी शिकतात
त्यातून आपल्या गावाचा नावलौकिक देशभरामध्ये होतो, हे मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे. आज डॉक्टर खिलारी यांनी या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंतर्गत राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा फायदा या भागातील नागरिकांना व्हावा म्हणून एक स्वतंत्र कक्ष सुरू केला आणि आजच्या काळामध्ये हेमोफिलिया याचं एक फार मोठं आजाराचं सत्र आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय. हेमोफिलियाच्या पेशंटला सगळ्याच ठिकाणी त्यांना औषध उपचार असं नाही आहे, परंतु बदलणाऱ्या जीवनशैलीमध्ये आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीमुळे हा आजार सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि म्हणून आपल्या टाकी लोकेश्वरमध्ये अशा प्रकारच्या आजारासाठी एक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय डॉक्टर खिलारीने घेतलेला आहे. त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकारी डॉक्टर लोकांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो. आज या ठिकाणी साई सावली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, आमचे लाडके आमदार काशीनाथजी दाते सर आणि सर्व ग्रामस्थ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या परिसरासाठी एक आनंदाची गोष्ट यासाठी आहे, खिलारी कुटुंबियातर्फे डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, मॅडम स्वाती खिलारी या सर्वांनी गेल्या जवळजवळ 20 वर्ष इथे ही सेवा देण्याचं कार्य चालू केलेलं आहे. अगदी प्राथमिक स्वरूपात सेवा देण्यापासून स्त्रीरोगतज्ञ असतील, इतर सुपर स्पेशालिटी किंवा स्पेशालिटी असतील, या सर्वांचा सहभाग यामध्ये आहे आणि त्यावरच एक उच्च पातळीवर सेवा देण्याची एक त्यांची इच्छा जी होती त्या या हॉस्पिटलच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. आणि आता हे प्राथमिक किंवा द्वितीय स्वरूपात न राहता तिसऱ्या लेवलचं म्हणजे टर्शरी सेंटर आपण ज्याला म्हणतो, की ज्यामध्ये सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर, इंटेन्सिव्ह केअर युनिट या सर्वांची जी गरज या परिसरासाठी आहे आणि ती सर्वांची इच्छा या दृष्टीने पूर्ण होणार आहे. बदलत्या आजारांच्या स्वरूपामध्ये आजकाल हार्ट अटॅक असेल, ब्रेन अटॅक असेल किंवा ॲक्सिडेंटचं वाढतं प्रमाण असेल, हे जो बदललेलं स्वरूप आहे यासाठी ICUची अत्यंत जास्त गरज आहे. आणि मला असं वाटतं की ही तृतीय लेव्हलची वरच्या दर्जाची जी उच्च दर्जाची सेवा आहे ती आज या ठिकाणी या निमित्ताने सर्वांना उपलब्ध होणार आहे. अगदी आळेफाटा ते नगर या परिसरामध्ये हायवे असल्यामुळे आणि ICUमध्ये कुठेही उपलब्ध नसल्यामुळे आणि हा सेंटर पॉईंट असल्यामुळे मला असं वाटतंय की त्या दृष्टीने एक हॉस्पिटल सर्वच रुग्णांना, जे दुर्दैवी रुग्ण ॲक्सिडेंटमध्ये वगैरे जखमी होतील त्यांना एक मोठी देणगी ठरणार आहे. आणि मला असं वाटतं सर्वच योजनांचा सहभाग, प्रधानमंत्री जन आरोग्य असेल, महात्मा फुले योजना असेल आणि हिमोफिलिया संबंधित जी काही योजना असेल, त्या सर्वांचा जो एक इथे उपलब्धता असल्यामुळे त्या सर्वांना एक माफक दरामध्ये आणि सवलतीच्या दरामध्ये ही एक अतिशय उच्च दर्जाची सेवा इथे उपलब्ध होणार आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या सेवेचा वारसा माननीय अण्णांच्या, सीताराम पाटील खिलारी अण्णांच्या आशीर्वादाने आणि पारणे टाकेडोकेश्वर ग्रामस्थ या सर्वांच्या आशीर्वादाने इथे चालू राहणार आहे. आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचं त्यांचं एक जे स्वप्न आहे ते इथे पूर्ण होणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या हॉस्पिटलच्या उच्च दर्जाच्या सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.